सकाळपासूनच घरात खूप गडबड चालू होती. खाली डेकोरेशनवाले हॉलचे सौंदर्य वाढवण्यात व्यस्त होते. आज ऑफिसमधील सर्वांना सुट्टी देण्यात आली होती, त्यामुळे अक्षयही सर्वांसोबत घरीच होता. सकाळपासूनच सर्वजण एल्सा आणि नीलमच्या बाळाला स्वतःकडे ओढण्यात व्यस्त होते आणि अक्षय एल्साला आपल्या मांडीवरून खाली ठेवायला तयारच नव्हता. सकाळपासूनच तो एल्साला आपल्या कुशीत घेऊन सर्व काम करत होता. आदित्य सायलीसोबत कुठेतरी बाहेर गेला होता, कदाचित तिचे सामान आणण्यासाठी. श्यामराव आणि अक्षय एकमेकांशी भांडण्यात व्यस्त होते आणि तडजोड करण्याचा प्रयत्न करत करत सुमित्राला चक्कर येत होती. पण वडील आणि मुलगा दोघेही एक पाऊलही मागे हटण्यास तयार नव्हते. जेव्हा तुझी पैदा होईल तेव्हा ते छातीला चिपकून फिर, तिला माझ्याकडे दे. चल गुडिया, आजोबांकडे ये. श्यामरावने रागाने हात पुढे केला. हो, मग तुमची पण नाही. आणि तसेही मी सायलीला मागायला गेलो होतो. तुम्ही सकाळी लवकर का गेला नाही? बापाशी वाद घालतोयस? दे इकडे. खूप काम पडलं आहे, ते कोण करेल? इतके दिवस जग फिरूनही तुम्हाला शांती मिळाली नाही. जा, आता जे काही काम उरले आहे ते तुम्ही करा. आणि एल्सा तिच्या काकासोबत राहील, ती कुठेही जाणार नाही. हो ना एल्सा? ॲक्वा ब्लू नेटचा फ्रॉक घातलेली एल्सा हळूच कुईकुई करत होती. अरे तुम्ही दोघेही भांडणं थांबवा. दारावर सूर्यफुलांनी सजवायचे होते, झेंडूची फुले लावली आहेत. आत ऑर्किडने सजवायचे होते. अरे आदित्य बाहेर काय गेला आहे? इथे कुणी नाही आहे काळजी घ्यायला. तुम्ही दोघी गुडियासाठी भांडतात, त्याऐवजी दुसरे काही काम करा. सुमित्रा रागाने बडबडली. हो अक्षय, जा तुझ्या आईची ऐक आणि पूजेची तयारी कर. महापंडितजी लवकरच येणार आहेत. वेदिका 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 कुठे गेली मॉम? तिच्याकडूनही काहीतरी काम करून घे, आज ऑफिसला पण गेली नाही आहे. अक्षयने एल्साला आपल्या मांडीवर घेत वेदिकाला रागाने बोलले. वरच्या मजल्यावर उभी राहून सर्व काही ऐकत असलेली वेदिका तिथूनच ओरडली. मॉम, मी आज कायनातसोबत खूप महत्त्वाचे काम करत आहे. एल्साचा संध्याकाळचा ड्रेसअप आणि ॲक्सेसरीज. हो मॉम, हे खूप महत्त्वाचे काम आहे. तुझ्या नातीला सांभाळ, बाकीचं काम मी पाहतो. अक्षयने एल्साला सुमित्राच्या मांडीवर ठेवले आणि बाहेर गेला. कायनात, वेदिका आणि नीलम तीन तीन डोकी असूनही बेबी संध्याकाळी कोणते कपडे घालेल हे ठरवता येत नव्हते. त्यानंतर त्यांना स्वतःलाही तयार व्हायचे होते. बेडवर छोट्या छोट्या कपड्यांचा ढीग लागला होता आणि तिघीही डोके धरून बसल्या होत्या. तेवढ्यात खालून सायलीचा आवाज आला. तिघीही आनंदाने खाली धावल्या. सायली आणि आदित्य परत आले होते आणि त्यांनी सोबत खूप गोष्टी आणल्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी नक्कीच काहीतरी होते. आदित्यने श्यामरावला एक किंडल भेट दिले होते. त्याला माहीत होते की निवृत्तीनंतर त्याचे वडील पुस्तकांमध्ये जास्त वेळ घालवू लागले होते. सुमित्रासाठी एक भरतकाम केलेली रेशमी साडी आणि मोठे सोन्याचे कानातले होते. याशिवाय कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी महागड्या आणि अद्भुत भेटवस्तू होत्या आणि सर्व भेटवस्तू मिळाल्याने सर्वांना खूप आनंद झाला होता. सायली येताच ती एल्साला वरच्या मजल्यावर दूध पाजण्यासाठी घेऊन गेली आणि आदित्य खाली त्याच्या कामात व्यस्त झाला. संध्याकाळचे 4 वाजले होते. थोड्या वेळाने श्यामराव आत आले आणि सुमित्राला आवाज दिला. सुमित्रा, पंडितजी आले आहेत, बघ स्वागताची व्यवस्था कर. आदित्य आणि अक्षय कुठे आहेत? सुमित्रा सायलीच्या आईसोबत पूजास्थळासाठी साहित्य गोळा करण्याचं काम करत होती. श्यामरावचे बोलणे ऐकून ती घाईघाईने उठली आणि तिचा पदर नीट करू लागली. आदित्य आणि अक्षय त्यांचे स्वागत करण्यासाठी दाराशी उभे होते. ड्रायव्हरने खाली उतरून गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून ब्राऊन स्वेटशर्ट, जीन्स आणि शूज घालून अंगद बाहेर पडला. डोळ्यात सनग्लास आणि हातात स्मार्ट घड्याळ, लांब दाढी, सुबक मिशा आणि खांद्यापर्यंत केसांची छोटी पोनीटेल. अंगद बाहेर येताच त्याने आपला चष्मा काढला आणि हात जोडून श्यामराव, अक्षय आणि आदित्य यांना अभिवादन केले. दोघांनीही पुढे जाऊन त्यांचे पाय स्पर्श केले. पंडितजी, प्रवासादरम्यान तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना? श्यामरावने हसत आणि हात जोडून विचारले. नाही, तुम्ही आधीच खूप चांगली व्यवस्था केली आहे, धन्यवाद. अंगदनेही तितक्याच नम्रतेने उत्तर दिले. वेदिका, जी एल्साला मांडीवर घेऊन मागे उभी होती, ती सायलीच्या कानात कुजबुजली. यार, याच्यापेक्षा तर तुझ्या पप्पांनी पूजा केली असती. तुला वाटतं का या मॉडेल प्रकारच्या मुलाला पंडितचा प पण कळत असेल? सायलीने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि तिला गप्प राहण्याचा इशारा केला. बनारसमधील सर्वात मोठ्या शिव मंदिराचे पुजारी आहेत हे. घरातले सर्व लोक अंगदकडे आश्चर्याने पाहत होते. नेहमी साधे धोतर घालणारा अंगदही या आधुनिक पोशाखात संकोचत होता. पण पत्नीच्या आग्रहास्तव
श्रीकृष्णालाही स्वर्गातून पारिजातचे झाड पृथ्वीवर आणावे लागले होते. जेव्हा बायकोसमोर देवाचे चालले नव्हते तेव्हा साधे पंडितजी कसे काय बोलू शकत होते. गाडीचा दुरुस्तीचा दरवाजा उघडला आणि निष्ठा बाहेर आली. इकडे तिकडे सर्वांचे चेहरे पाहत ती अंगदच्या मागे येऊन उभी राहिली. आदित्य तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, तुम्ही स्वतःला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केले आहे. तुम्हाला पाहून असं वाटत नाही की तुम्हाला 18-20 वर्षांची मुलगी आहे. आदित्यचे बोलणे ऐकून अंगदला खूप लाज वाटली. हो, खरं तर ही निष्ठा, ती 24 वर्षांची आहे आणि ती माझी मुलगी नाही तर माझी पत्नी आहे. आदित्यने निष्ठाकडे वरपासून खालपर्यंत एकटक पाहिलं. स्लेटी टँक टॉप, ब्लॅक आणि रेड चेकवाली नॉड लावलेला शर्ट, ग्रे जीन्स, पाठीवर रक्सॅक, डोळ्यांवर गोल सनग्लासेस आणि कुरळे केस गोळा करून त्यावर क्लच. मंगळसूत्र नाही, सिंदूर नाही, विवाहित महिलेचे एकही चिन्ह नाही. आदित्य गोंधळला. आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली मला माहीत नव्हते. सो इट्स ओके मिस्टर. पुढच्या वेळेपासून मी माझ्या आधार कार्डसोबत माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेन. मग माझे वय आणि माझे वैवाहिक स्टेटस दुरूनच कळतील. निष्ठाने खूप ॲटिट्यूडने उत्तर दिले. आदित्यची बोलती बंद झाली. अंगदला तिच्या बोलण्याने नक्कीच वाईट वाटले. तो पुढे गेला आणि हळू आवाजात आदित्यची माफी मागितली आणि म्हणाला, माफ करा, ती थोडीशी उद्धट आणि विचित्र आहे. खरं तर तिने काही काळापूर्वी तिचे आई वडील गमावले आहेत, म्हणूनच मी तिला जास्त काही बोलत नाही. आदित्य पुढे सरकला आणि अंगदचा हात धरला. यासाठी माफी मागण्याची काही गरज नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत मी अगदी असाच होतो. त्यांच्यासोबत खूप वाईट घडले आहे. त्यांना काहीही बोलू नका. आदित्य, अंगद आणि निष्ठासोबत आत आला. श्यामराव समोर हसत होते. अंगदने हात जोडून त्यांना अभिवादन केले. श्यामराव पुढे सरकले आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. अंगद त्यांना थांबवू इच्छित होता, पण तोपर्यंत ते त्यांच्या पायांना स्पर्श करून उभे राहिले होते. तुम्ही पंडितजी, ब्राह्मण 5 वर्षांचा असो किंवा 50 वर्षांचा, तो आदरास पात्र आहे. कुटुंबातील सर्वांनी एक एक करून अंगदचे पाय स्पर्श केले आणि त्याचे आशीर्वाद घेतले. आदित्यने लगेच गेस्ट रूमकडे बोर्ड दाखवत म्हणाला, पंडितजी थोडी विश्रांती घ्या. तोपर्यंत आम्ही नाश्त्याची व्यवस्था करतो. त्यानंतर आपण पूजा करू. नो, इट्स ऑल राईट. वी ऑलरेडी हॅड इट इन फ्लाईट, सो डोंट बी फॉर्मल. वी कॅन प्रोसीड आफ्टर अ शावर. अंगदची इंग्रजी ऐकून आदित्य थोडा चकित झाला होता. निष्ठा अजूनही तिची बॅग खांद्यावर घेऊन डोलत होती आणि राजपूत कुटुंबाची भव्यता आणि चमक पाहत होती. तिला खूप मजा येत होती. तिच्या गोंड चेहऱ्यावरील हास्यावरून हे स्पष्ट होत होते. ती उड्या मारत गेस्ट रूममध्ये पोचली आणि बॅग फेकताच तिने बेडवर जोरात उडी मारली आणि तिच्या पाठीवर पडली. अंगद हात आणि चेहरा धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तो परत येताच निष्ठा त्याच्या हाताला लटकली. बघा ना, किती सुंदर इंटेरियर आहे, किती सुंदर सजावट आहे. आपल्या खोलीतही असेच करा ना प्लीज. बघा ही बाल्कनी किती सुंदर आहे. बघा हा फ्लॉवर पॉट कदाचित इम्पोर्टेड आहे. आणि भिंतीवरची पेंटिंग, ओ माय गॉड. तू असे का करत नाहीस? बोल, कर ना आपल्या खोलीतही प्लीज. निष्ठा बोलता बोलता जमिनीवर पाय आपटू लागली. अंगदने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि रागाने म्हणाला, अरे काय लहान मुलासारखी वागतेस. मी तुला इथे आल्यावर चांगले वागायला सांगितले होते. तुला म्हणायचं आहे की मी वाईट वागते. तू वाईट असशील, तुझे चमचे वाईट, तुझे पुरे झाले निष्ठा. आता गप्प राहा, नाही तर मार खाशील. तू मला मारशील का? हा. बोलत असताना निष्ठाच्या गोलगोल डोळ्यात मोठे अश्रू आले. अंगद शांत झाला. अश्रू? बस, निष्ठाचे अश्रू तर तो पाहू शकत नव्हता. मार, तू मला मारच. निष्ठाने अंगदचा हात धरला आणि तो तिच्या गालावर मारू लागली. अंगदने त्याचा हात बाजूला केला. अरे काय हा बालिशपणा आहे निष्ठा. मी हे सगळं करेन. आपल्या खोलीत हे सगळं इंटेरियर. ठीक आहे, रडणं थांबव आणि मी तुला का मारू? ठीक आहे, मी तुला सांगितलं ना मी हे सगळं करेन. मला घरी तर पोहोचू दे. आता जा आणि फ्रेश होऊन कपडे बदल. निष्ठा तिचे अश्रू पुसते. मी कपडे आणले नाहीत. काय? हो, मग हे कपडे वाईट आहेत का? अंगद तिच्याकडे रागाने पाहत धावत तिच्या बॅगकडे जाऊन त्याची जीभ उघडली. संपूर्ण बॅग फक्त चिप्स, पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक्सने भरलेली होती. तू कपडे आणले नाहीस का? अरे निष्ठा, हे काय आहे? तू हे कपडे घालून पूजेला बसशील का? या कपड्यांमध्ये काय बिघाड आहे? निष्ठा तिचे ओठ लटकत तिचा टी-शर्ट धरत बोलली. अंगदने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ठीक आहे, जा आणि कमीत कमी तोंड हात तरी धु. मी काल इतक्या साड्या विकत घेतल्या होत्या. तू कोणतीही घेऊ शकली असतीस. आता सर्वांसमोर माझं नाक काप. निदान तू इथे चांगल्या बायकोसारखे वागू शकतेस ना. दोघेही अजून बोलत होते, म्हणजे ते भांडतच होते, तेव्हा दारावर थाप पडली.
अंगदने दार उघडले तर वेदिका तिथे हसत उभी होती. माफ करा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. जर मॅडमना काही हवे असेल तर. चांगले कपडे, निष्ठा पटकन म्हणाली. माफ करा, वेदिका पुन्हा म्हणाली. खरं तर माझ्या स्वीट नवऱ्याला वाटते की मी आजच्या पूजेला साडी नेसावी, पण मला कळत नाही की कुणीतरी माझ्या बॅगमधून कपडे काढून त्यात चिप्सचे पॅकेट भरले. मी माझ्या नवऱ्याला नाराज करू शकत नाहीये. मला माझ्या प्रेमळ पतीला दुखवायचे नाही. मी एक चांगली पत्नी आहे. प्लीज मला साडी देऊ शकाल का, उधार. बोलता बोलता निष्ठाने अंगदचे गाल ओढले. वेदिका खूप मोठ्याने हसली आणि मग म्हणाली, हो प्लीज तुम्ही माझ्यासोबत वरच्या मजल्यावर या. माझ्या जावेकडे तुम्हाला साड्यांचे खूप मोठे कलेक्शन मिळेल. तुम्हाला जे आवडेल ते घाला. थँक्यू. आणि तुम्ही मला तुम्ही किंवा मॅडम म्हणू नका. माझे नाव निष्ठा आहे आणि मी वेदिका. वेदिकाने हसून तिचा हात पुढे केला आणि निष्ठाने हस्तांदोलन केले. जाऊया. हो नक्कीच. माझ्या पतीला जास्त रागवण्या हो नक्कीच माझे पती जास्त रागवण्याआधी चला जाऊया. निष्ठाने दुरून अंगदकडे डोळे मिचकावले आणि त्याला एक फ्लाइंग किस दिला. अंगद खोलीच्या दारापर्यंत वेदिकाजवळ आला आणि हळूवारपणे म्हणाला, तिने तिचे आई वडील गमावले आहेत. जर ती थोडी बालिश वागली तर प्लीज दुर्लक्ष करा. नाही नाही हरकत नाही, मी करेन, वेदिकाने हसत उत्तर दिले. निष्ठा वेदिकासोबत सायलीच्या खोलीत गेली. निष्ठाला पाहून सायली खूप आनंदाने बोलली, या या बसा. माझं नाव सायली आणि तुमचं? निष्ठा. सायली तिच्या साडीची घडी करताना म्हणाली. तुझं नुकतंच लग्न झालंय ना? हो, काल दुपारीच. वेदिका आणि सायली एकमेकींकडे पाहून हसल्या. मग बाकी सर्व फंक्शन संपली का? वेदिकाने केस खाजवत विचारले. नाही, आमचं लग्न मंदिरात झालं, त्यामुळे कोणताही कार्यक्रम नव्हता. पण परवा पंडितजींच्या पाहुण्यांसाठी रिसेप्शन आहे. अरे ते नाही, ते फंक्शन. वेदिकाने तिच्या खांद्यावर थाप दिली. ते कोणते फंक्शन? सुहागरात. ते आज व्हायला हवे होते ना. तुझी सासू किंवा नणंद तिथे काहीतरी व्यवस्था करत असतील जेणेकरून तू परत जाशील तर खोली सजवलेली असेल. माझ्या घरात एकही महिला नाही. पंडितजींचे आई वडील आणि एकुलती एक बहीण 8 वर्षांपूर्वी मारले गेले आहेत आणि माझे आई वडीलही. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आले. सायली उठून तिच्या जवळ बसली. वेदिका तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली. माझ्या आई आणि बाबांनी 4 महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली. आम्ही दोघेही पूर्णपणे एकटे आहोत. बोलताना निष्ठाचा आवाज जड झाला. सायलीने उठून तिला मिठी मारली. ठीक आहे निष्ठा, असं रडू नकोस. कुटुंब कधीच संपत नाही. जेव्हा 2 लोक भेटतात तेव्हा एक नवीन कुटुंब तयार होते. तुमचेही कुटुंब तयार होईल आणि तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि मग तुला इतर कोणाचीही आठवण येणार नाही. जर तू इतके रडली तर तुझे डोळे सुचतील. तू एक नवीन वधू आहे. जर तू थोडं सजून सवरून राहिली तर पंडितजींनाही ते आवडेल, नाही का? वेदिका आणि सायली दोघी निष्ठाच्या पाठीवर हात फिरवत होत्या. निष्ठा अश्रू पुसत म्हणाली, हा तसे. मला स्ट्रॉबेरी मिल्कशेक मिळेल का? माझे तोंड कोरडे पडले. तिचे बोलणे ऐकून वेदिका आणि सायली दोघेही हसायला लागल्या. वेदिका तिच्या खांद्यावर थाप देत म्हणाली, हो मी लगेच आणते. तोपर्यंत तू सायलीसोबत साडी निवड. इकडे श्यामराव आणि आदित्य खोलीत बसले आणि अंगदशी बराच वेळ गप्पा मारत राहिले. अंगदने त्याला प्रतापचा आतंक, त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूपासून निष्ठाच्या आईवडिलांच्या मृत्यूपर्यंतची सर्व कहाणी सांगितली. आदित्य खूप भावनिक झाला. श्यामरावने अंगदला खूप सांत्वन दिले आणि त्याच्या कामाचे कौतुकही केले. अंगदला स्वतःला सावरण्यासाठी वेळ दिल्यानंतर आदित्य श्यामरावला घेऊन बाहेर आला. डॅड, आई वडिलांशिवाय आयुष्य किती वेदनादायक असू शकते यावर माझा विश्वास बसत नाहीये. श्यामरावचा गळा भरून आला. ते आदित्यच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, काही गोष्टी वेळेनुसार मानल्या पाहिजेत. एक दिवस तुम्हालाही या सत्याचा सामना करावा लागेल. काही गोष्टी वेळेनुसार लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर अचानक एक दिवस. आदित्यने एका हाताने श्यामरावचे तोंड बंद केले आणि त्यांना मिठी मारली. डॅड बस. नाही, माझ्या आयुष्यात तो दिवस कधीच येणार नाही, कधीच नाही. धन्यवाद.